नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। पारंपरिक शेतीला बगल देत एका शेतकऱ्यानं शेवग्याची लागवड केली आहे। शेवगा लागवडीतून या शेतकऱ्यानं लाखो रुपयांचं उत्पन्न कमावलं आहे। नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी या गावातील नंदकुमार गायकवाड असे या शेतकऱ्याचं नाव आहे। नंदकुमार गायकवाडनं आपल्या 2 एकर शेतीमध्ये शेवग्याची लागवड केली। लागवडीनंतर शेवग्याचं योग्य नियोजन केलं आहे। शेवगा लागवडीसाठी त्यांना 55,000 रुपयांचा खर्च आला। आता शेवगा शेंग तोडणीला सुरुवात झाली आहे। सुरुवातीलाच लागवड खर्च वजा करता गायकवाड यांना 2 लाख रुपयांचा नफा झाला आहे। शेंग तोडणी सुरू असून अजून यातून 3 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्यानं व्यक्त केली आहे। पुढील 5 वर्ष या शेवगा लागवडीतून उत्पन्न मिळणार असल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलं आहे। नाव नंदकिशोर गायकवाड आहे। हे 2 एकर मध्ये शेवगा आहे। 8x5 लावलेलं आहे। तर याला मल्चिंग तण आणि पाण्याचं आणि याच्यासाठी मल्चिंग टाकलेली आहे। मल्चिंग आणि ठिबकसाठी एक पेप्सी ठिबक वापरलेलं आहे। सगळं खर्च शेवगा वगैरे सगळे आतापर्यंत मला 55,000 रुपये खर्च आलेला आहे आणि जवळपास 1-1.5 महिन्यापासून हार्वेस्टिंग चालू आहे। याच्यामधून मला 2 लाख रुपये नफा झाला आहे। अजून 2 ते 3 लाख रुपये मिळतील। समजा 31 ऑक्टोबर लावलेलं आहे। आज 6 महिन्यामध्ये निव्वळ नफा 2 लाख रुपये झाला म्हणून 5 वर्ष ठेवायच्या याच्यानुसार लावलेलं आहे। आता 1-2 महिन्याच्या नंतर आज कटिंग करून अजून माल ठेवणार आहे।